पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडलं जात आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडले आहेत। ठाणे आणि मुलुंड स्टेशन दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी, दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा, कल्याण पुणे लोकल करावी, दिवा वसई लोकल सेवा वाढवावी, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांच्यासाठी काही राखीव जागा ठेवाव्यात, अशा आणि प्रवाशांना अनेक सोयी सुविधा देण्याच्या विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्या आहेत। लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करताना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, सोयी सुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागण्या केल्यात। भारतीय रेल्वे ही फक्त एक प्रवासाची सुविधा नाही, तर ती भारताच्या प्रगतीचा वेग आहे। एक ठाणेकर म्हणून माझ्या मनात या मंत्रालयाबद्दल एक विशेष स्थान आहे, कारण आजपासून सुमारे 172 वर्षांपूर्वी भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती। तो ऐतिहासिक क्षण आजही ठाणेकरांच्या आठवणीत जिवंत आहे। आता 170 वर्षांनंतर देशाची पहिली बुलेट ट्रेनही ठाणे मार्गे मुंबईला जाणार आहे। विशेष म्हणजे मुंबई ठाणे दरम्यान देशातील पहिली अंडर सी टनेल म्हणजे समुद्राखालून जाणारा बोगदा बांधण्याचं ऐतिहासिक काम सुरू झाले। हे आधुनिक तंत्रज्ञान आजपर्यंत फक्त जगभरात केवळ 5 देशांकडे होतं, परंतु आता भारतही त्या यादीत सामील झालाय। हे शक्य झालं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि संपूर्ण रेल्वे विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे। त्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचं कौतुक केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे बुलेट ट्रेनचं काम वेगानं सुरू आहे, परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला व्हाईट एलिफंट म्हणून हिणवलं होतं। परंतु महाराष्ट्राच्या जनतेला स्पीड ब्रेकर नव्हे तर एक्सप्रेसवे सारखा वेगवान विकास हवा आहे। महाविकास आघाडीचा विकास म्हणजे इंजिनशिवाय धावणारी ट्रेन होती। भ्रष्टाचार एक्सप्रेस गतीनं ती धावत राहिली आणि खरा विकास प्लॅटफॉर्मवरच उभा राहिला। आज मोदी सरकारच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती होत असल्याचंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील रेल्वे सेवेला अधिक वेग आणि सुरक्षितता देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या। गणेशोत्सवासह शिमगोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मीयतेचा सण। या सणासाठी ठाणे मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जून गावी जातात। मात्र ज्यांना काही कारणांनी गावी जाणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी संघर्ष सेवाभावी संस्थेच्या वतीनं डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा येथे शिमगोत्सवासह भव्य पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। रविवारी 23 मार्च रोजी दुपारी 4 वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे। यावेळी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात येणार आहे। या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं असून रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत। या निमित्तानं कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपरिक पालखी नृत्य हे ठाणे मुंबईकरांना अनुभवता येणार आहे। विशेष म्हणजे यंदा प्रथमच रत्नागिरीतील आंबेशेत येथील महिला पथक पालखी नृत्य सादर करतील। या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 1,51,000 रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय विजेत्यास 1,01,000 रुपये आणि आकर्षक चषक, तृतीय विजेत्या संघाला 51,000 रुपये आणि आकर्षक चषक, तर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी 25,000 उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी अरुण नागवेकर, वांद्रे, तालुका संगमेश्वर यांना 9405080085 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले।
ठाणे शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसापासून कचरा पूर्णपणे उचलला गेला नाही। ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो, त्यानंतर तो डायघर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो। परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत नागरिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय। ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यावर तसंच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचलेत। सीपी तलाव येथे क्षमतेपेक्षा जास्त कचरा साचल्याने तयार झालेले कचऱ्याचे भले मोठे डोंगर, त्यांची दुर्गंधी तसंच वारंवार लागणाऱ्या लहान मोठ्या आगीच्या घटनांमुळे येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा मागील काही वर्षांपासून विरोध असून ते बंद करण्याची मागणी सातत्याने होत आहे। परंतु महापालिकेत कित्येक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही। त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचरा भूमी नाही। सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे। यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, रवी कोळी, महेंद्र म्हात्रे आदी देखील उपस्थित होते। पालिका प्रशासनाला वारंवार सूचना करूनही ठाणे शहरात कचऱ्याचे ढीग जैसे थे राहिल्यास महापालिका मुख्यालयासमोर गुरुवारी घनकचऱ्यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर नागरी समस्यांबाबत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। अजिबात मी असं म्हणणार नाही, प्रशासनाची याच्यामध्ये काही चूक नाही। जे प्रशासक बसले गेलेले आहेत त्यांच्याकडे ओसाड गावची पाटीलकी करायला दिलेली आहे। हे प्रशासक बसण्याआधी सगळा पैसा संपलेला आहे, त्यांना कसरत करावी लागते। उलट या प्रशासकांना आत्ताचे आयुक्त आहेत सौरभराव किंवा त्याच्या आधी बांगर लोकांचे पगार द्यायचे, पाणी बिल भरायचे, त्यांना बिचाऱ्यांना कसरत करावी लागते। यांनी संपूर्णपणे ठाणं लुटून नेलेलं आहे। एकीकडे तिकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे, त्याच्यामध्ये निधी वाटला जातो एक दुसऱ्याला, त्याच्यावरती चर्चा होते, परंतु कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रातल्या शहरांच्या संदर्भातल्या ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशनात उलट इथे आमदार आहेत, संजय केळकर असतील, सरनाईक साहेब असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा जितेंद्र आव्हाड यांनी प्रामुख्याने प्रश्न तिथे उचलले पाहिजेत। लोकसभेमध्ये मस्केंनी हिंदुत्व जरा बाजूला ठेवून ठाणे शहराबद्दल घनकचरा व्यवस्थापनाची काय व्यवस्था आहे, पाणी व्यवस्था आहे, याच्या संदर्भात कशी निधी आणली जाईल किंवा याच्यावरती काय उपाययोजना केली याच्या संदर्भात भाष्य केलं पाहिजे। त्यामुळे शोकांतिका आहे, एवढे शिकलेले सगळे लोकप्रतिनिधी असताना जर ठाणे शहराबद्दल किंवा शहरांमध्ये त्यांना जर चाड नसेल तर ही ठाणे शहरातील जनतेची शोकांतिका आहे आणि हे दुर्दैव आहे। सरकारच्या आदेशानंतर ठाणे ग्रामीण पोलिसांनी प्रत्येक घर सुरक्षित केलं आहे। मग ते महामार्ग असो किंवा वनक्षेत्र असो, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजद्वारे लक्ष ठेवले जाईल। ठाणे ग्रामीण पोलीस IPS पोलीस अधीक्षक DK स्वामी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आम्ही ठाणे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बैठका घेऊन लोकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं आवाहन करत होतो आणि आज आमच्या कठोर परिश्रमांमुळे ठाणे ग्रामीण मध्ये 4,500हून अधिक सीसीटीव्ही फुटेज बसवण्यात आले आहेत आणि आता पोलीस संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर बारकाईनं लक्ष ठेवतील असं सांगितलं। अनेकदा असं दिसून आले की गुन्हा किंवा खून केल्यानंतर आरोपी ठाणे ग्रामीण भागात मृतदेह फेकण्यासाठी घनदाट जंगलांचा वापर करतात, परंतु आता आम्ही ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व जंगलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे व्यापली आहेत आणि आता कोणताही आरोपी कितीही मोठा असला तरी त्याला पकडणं आम्हाला सोपं होईल। ठाणे ग्रामीण भागात जसे की भिवंडी, ठाणे, मुंब्रा, राबोडी, शिळडायघर, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ यांसारख्या संवेदनशील भागांचा समावेश आहे। अशा सर्व शहरांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ठाणे जिल्ह्यात किंवा ग्रामीण भागात नागपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस 4,500 कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवतील। ठाणे ग्रामीण पोलिसांनी महामार्गावर अनेकदा अतिवेगाने वाहनं चालवताना किंवा अपघात मोठ्या प्रमाणात होताना दिसतात आणि आता आम्ही संपूर्ण ठाणे जिल्हा महामार्ग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कव्हर केल्याचं सांगितलं। आता अतिवेगाने वाहन चालवून अपघात कसा आणि कोणी घडवला हे सहजपणे कळू शकणार असल्याची माहिती
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी.के. स्वामी यांनी दिली आहे. स्टोरेज कॅपॅसिटी त्या कॅमेरामध्ये आहे ना, तो जो कॅमेरा असणार आहे आपण सगळ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बघितला असेल, काही लोक वापर सुद्धा करत असतील, तर त्याच्यामध्ये काही सीसीटीव्ही कॅमेरे 7 दिवस स्टोरेज होतं, काही 15 दिवस होतं आणि ते ऑटो राईट त्यामध्ये केलं जातं. तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहात गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आणि गुन्हे डिटेक्शनसाठी. बसवलेले आहेत त्याच्या निरीक्षणाकरिता किती स्क्रीन्स ज्या आहेत बसवलेल्या आहेत आणि किती पोलीस तैनात असणार आहेत. आता सध्या 10 स्क्रीन आहे आणि जसजसे कॅमेरे वाढतील तसतसे आमच्या स्क्रीन सुद्धा वाढतात. पोलीस कर्मचारी बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा ही स्कीम आपण राबवलो. काही ठिकाणी ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरे आहे. हो, आपण बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्कीम राबवतो. नागपूरप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याकडे कशाप्रकारचं अलर्ट घेण्यात आलेलं आहे? नाही, तो वेगळा मुद्दा. आपण आज ग्रामीण भागात क्राईम रेट कशा प्रकारचा कमी झालेला आहे त्या संदर्भातली आव्हान क्राईम रेट आपला जो आहे तो ग्रामीण भागामध्ये फार कमी झालेला आहे. पाहिल्यामध्ये क्राईम रेट ज्याचा तो वाढतो, त्यामुळे पोलीस दल देखील मोठ्या प्रमाणात वाढवला लागतो, त्यामुळे क्राईम रेशो कमी झालेला आहे. नाही, ग्रामीण भागातलं क्राईम रेट कमी झाला असं मी नाही म्हणू शकणार. आमचा मेन उद्देश काय आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, की जी काही तक्रार आहे ती तक्रारदाराची तक्रार तात्काळ त्याची दखल घेणे आणि त्याला तात्काळ न्याय मिळणे ही आमचा उद्देश आहे. त्यामुळे जर कुठं जर क्राईम कमी झाला असेल अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जास्त लक्ष असतं की इथं काही बर्किंग होत आहे का, तर तशा पद्धतीचं जर काही आम्हाला अनालिसिस असलं तर आम्ही आमचं इंटरनल करेक्शन त्यामध्ये करत असतो. नाही, सगळीकडे आहे ना, चौकामध्ये आहे, मार्केटमध्ये आहे, मंदिरांमध्ये आहे, जिथं स्कूल असतील ते सुद्धा आम्ही कव्हर करणार. ओके, थँक्यू सर. ठाणे जिल्हा परिषदेचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सकाळी 11 वाजता बीजे हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रत यावेळी प्रदान केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी जिल्हा परिषदेचा 108.93 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक अर्थसंकल्प आहे असं प्रतिपादन केलं. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असल्याचं सांगताना मुख्य कार्यकारी अधिकारी समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचं सर्वेक्षण करून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती, कुटुंब प्रमुख, आर्थिक स्थिती तसंच आवश्यकता लक्षात घेऊन 26 योजना तयार करण्यात आल्याचं सांगितलं. तसंच ग्रामपंचायत विभागाअंतर्गत घरपोच सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र तसंच ऑनलाईन शासकीय दाखले देण्यासाठी ॲप मार्फत कामकाज करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत शेतकरी आणि पशुपालकांचं उत्पन्न वाढीसाठी प्रत्यक्षरित्या काम करण्यात येणार आहे. शासकीय कामकाजातील अडथळा कमी करण्यासाठी तसंच नियोजनबद्ध काम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत वेब पोर्टल तयार करण्यात येणार असून प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांची ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध असणार आहे, जेणेकरून मेडिकल बिल, पेन्शन, सेवार्थ लाभ देण्यासाठी सुलभ होईल. रोगनिदान चाचण्या, ई-संजीवनी कार्यक्रम, दिव्यांगांना सार्वजनिक इमारती सुगम्य करणं आदी लोकाभिमुख कार्यक्रम राबवताना वैद्यकीय प्रतिकृती देयक, भविष्य निर्वाह निधी, मालमत्ता नोंदणी, काम वाटप आदींची संगणकीय प्रणाली निर्माण करून पारदर्शक आणि गतिमान कार्य करण्याचं यावेळी आश्वासित करण्यात आलं. जिल्हा परिषदेचं स्व उत्पन्न वाढ करण्यासाठी मालमत्ता रजिस्ट्रेशन पोर्टल तयार करण्यात येणार आहे. CSR फंड कोट्यावधी रुपये असून त्याचं नियोजन योग्यरित्या करण्यासाठी CSR फंड यासाठी वेब पोर्टल तयार करून मदत करणाऱ्या सामाजिक संस्था यांना फंडाची आवश्यकता लक्षात आणून देण्याचं काम या पोर्टल मार्फत करण्यात येईल.
तसंच आवश्यक त्या ठिकाणी CSR फंड वापरण्याचं नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात आलेल्या दिशा कार्यक्रमाची दखल राज्य शासनाद्वारे घेण्यात आली असून दिशा कार्यक्रम राज्यस्तरावर राबवला जाणार आहे. तर ठाणे जिल्हा परिषदेची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्ता तसंच भौतिक सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेचं देखभाल दुरुस्ती करण्याचं कामकाज देखील करण्यात येणार आहे. तसंच जिल्हा परिषद निधीमध्ये स्वउत्पन्नासह राज्य, केंद्र शासन आणि इतर यंत्रणांकडून निधी प्राप्त होत असतो. त्या अनुषंगानं जिल्हा परिषदेचं स्वउत्पन्न अंतर्गत अर्थसंकल्प हा पूरक प्रकारचा असून सर्व विभागांना त्या अनुषंगानं निधी वाटप करण्यात आलाय. या योजना राबवताना इव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग आणि क्लस्टर डेव्हलपमेंट या धोरणांचा समावेश करण्यात आला असून 2025-26 अर्थसंकल्प त्यास दिशा देणारा आहे. जिल्हा परिषद ठाणे सन 2025-26 या वर्षीचा 108.93 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये शिक्षण विभाग 9.65 कोटी, इमारत व दळणवळण 19.82 कोटी, कृषी 3.83 कोटी, पशुसंवर्धन 3.87 कोटी, आरोग्य 3.84 कोटी, ग्रामपंचायत मुद्रांक हिस्सा 32.50 कोटी, लघु पाटबंधारे 2.21 कोटी आणि पाणी पुरवठा 3.64 कोटी निधी एवढा मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी माहिती दिली आहे.